एक मी सांगतो, जन आंदोलन हे कुठला नेता उभा करत नसतो, लोकातून हे उभं होत असतं. आज सुद्धा आपण जर बघितलं तर इथं हजारो लोक आलेली आहेत ज्ञानेश्वरीताईंना पाठिंबा द्यायला. काल परवा सुद्धा जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक भावनिक होऊन, आणि मला असं कळतं की त्यांचे सासरवाडी आणि त्यांचं माहेर हे दोन्ही गावाली पूर्णपणे पाठिंबा या आपल्या ताईला तिथं दिलेला आहे. मला लोकांना विनंती करायची आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही जिथं कुठं आंदोलन असेल साईडला तिथं बसलेलो असू, पण आम्ही पाठिंबा तिथं देऊ. पण जोपर्यंत लोक एकत्रित येणार नाही तोपर्यंत या ज्ञानेश्वरी ताईंवर अन्याय झालाय असे अनेक आहेत, सगळ्यांना माहिती अनेक आहेत. पण फक्त इथं दहशत असल्यामुळे लोक बाहेर येत नाही. त्यांना विनंती करतो की त्यांची प्रोटेक्शनची काळजी इथे असणारे सामाजिक कार्यकर्ते करतील. पण जे खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे, आणि लोकांनी हा विषय हातात घेतल्याशिवाय जे लोक प्रशासनावर प्रेशर आणतायत ते लोक तोपर्यंत घाबरणार नाही, नाहीतर थांबणार नाही. लोकांनाच हा विषय कुठेतरी हातात घ्यावा लागेल. दादा तब्बल 21 महिने हे बघा, ताईचं असं मत आहे की एकदा एक प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेटू द्या, उपमुख्यमंत्री जे दोन आहेत त्यांना तिथं भेटू द्या. SIT स्थापन झाली, अपेक्षा होती SIT स्थापन झाल्यानंतर काहीतरी होईल, पण त्या SITतून काही झालेलं नाही. अशा लोकांना जबाबदारी दिली ते कदाचित इथं अनेक वर्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे न्याय मिळेल अशी मिळेल असं वाटत नाही लोकांना. त्यामुळे त्यात बदल झालेच पाहिजे. ते दोन बदलसाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू. सरकारला त्या ठिकाणी विनंती करतो, पण थोडा वेळ ताई म्हणत असेल तर नेत्यांना भेटून काय होतं का बघू. आणि ते नाही झालं तर ताईला पण सांगण्याची जरूरत नाही. लोकच हा विषय कुठं ना कुठे ताब्यात घेतील, हातात घेतील. आणि एक आहे, आपल्यासारखे मराठी पत्रकार जे आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण सुद्धा या विषयामध्ये आणि या बीड परिसरामध्ये जिथं कुठं अन्याय झाला त्या ठिकाणी तुम्ही गरिबाबरोबर राहिलात, सामान्य लोकांबरोबर राहिलात, पीडित लोकांबरोबर राहिलात. त्यासाठी मी आपले मीडियाचे सुद्धा आभार व्यक्त करतो. कारण का कितीही कुणीही आंदोलन केलं, कुठलाही मोठा नेता आला नाही तर छोटा आला, जोपर्यंत मीडिया साथ देत नाही तोपर्यंत गरिबाला न्याय मिळत नाही. आणि महाराष्ट्रातली मराठी मीडिया म्हणजे तुम्ही सर्वजण अजून सुद्धा ताकद त्या ठिकाणी मीडियाची या गरिबाच्या पाठीमागे लावतात. त्यासाठी मी त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. शोध घेत आहे. तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी काही VIP केसेसमध्ये म्हणजे तिथं काल परवाच तुम्ही खडसे साहेबांचा विषय तिथं बघितला, त्यांच्या जावायचा फार कुत्री घेऊन पोलीस तयार होते की आता आपल्याला रेड टाकायची. म्हणजे मोठ्या मंत्र्या म्हणजे विरोधातल्या एखाद्या नेत्याच्या नातेवाईकाला आत घेण्यासाठी कारवाई करण्यासाठी तुम्ही सज्ज असता, आणि दुसऱ्या बाजूला गरिबाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी तो फिरावं लागतं. आता ही आपली बहीण 2 वर्ष झालं प्रयत्न करत आहे. आता तिला किती वेळा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं. SP त्यांचा ऐकून घेत नव्हते का आत जाऊन देत नव्हते, त्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. आणि आम्ही आमदार असताना जेव्हा मुंबईमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत कशी हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आमच्यावरच मोठ्या आवाजात तिथे असणारा पोलीस अधिकारी बोलायला लागला आणि आमच्यावर तिथं कारवाई झाली. म्हणजे माझ्यावर आणि आव्हाड साहेब जे या केसमध्ये सुद्धा लक्ष देऊन आहेत यांच्या, म्हणजे आमचा तोच म्हणणं होतं की आमदाराला जर असं वागवत असतील तर अशा गरीब लोकांना कसं ते वागवणार आहेत. त्यामुळे इथं कुठेतरी काहीतरी मूर्त आहे, इथं असणारे प्रशासन कोणाला तरी वाचवत आहे असं सगळ्यांचंच इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे. अनेक या घटनेला 20 महिने उलटून गेलेले आहेत, अजूनही निष्पन्न नाही. दुर्दैव आहे. आता सुद्धा ताईचं हेच मत आलं की काहीच होत नाही, काहीतरी झालं पाहिजे. आणि ते होत नसल्यामुळे परवा दुर्दैवाने म्हणजे 3 मुलं त्यांची आहेत तरी सुद्धा एक आईली आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सहसा आई कधीच तसं करत नाही, पण तिच्या मनावर किती ताण असेल, प्रेशर असेल, ज्यामुळे ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल. याच्यावरून समजून घ्या की कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते. पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आता हलगर्जीपणा चालणार नाही. परळीमधले सामान्य लोक, बीडचे लोक आता ताकदीने एकमेकाच्या पाठीमागे उभे राहायला सुरुवात झालेली आहेत. त्यामुळे हे लोक नक्कीच तिथं प्रेशर निर्माण करून या पोलीस प्रशासनाला त्यांचं ऐकावं लागेल.